असा आपला भारत देशात विविधतेनं नटलेला, विविधतेनं ठरलेला, अगदी वेगवेगळ्या परंपरा असलेला हा देश आहे. मॅचला होते सुरुवात. गेल्या वर्षीचा रनरअप क्वालिटी बॉईज खेळेल 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. ओपनिंग पेयर्स चेतन सौरभ. चेतन स्ट्रायकर एंडला आणि पहिल्या षटक करताना गोलंदाज विजय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तर खोलवर टप्प्याचा चेंडू. मागचा सामना नक्कीच चांगला रंगला होता आणि एक असा संघ खेळत होता ज्यांनी गेल्या वर्षी चॅम्पियनशिप पटकावलेला आहे. त्यांनी त्या चॅम्पियनशिप पुन्हा एकदा रिटेन करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. आखो टप्प्याचा चेंडू तर षडंपूलचा प्रयत्न बॅटच्या मधोमध लागला नाही. चेंडू चालला डीप केले रिझनच्या दिशेनं. फिल्डिंग जबरदस्त. काय वेगानं गेलं. तो तर कॅप्टन आहे आणि कॅप्टननं म्हटलं होतं की भरपूर काही गोष्टी घडतील. आणि शिरगाव प्रीमियर लीगचा कुमार रंगलेला असताना भूषणजी पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठावरती होतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2026 जे पर्व 5वं आहे यामध्ये आपलं स्वागत. आखो टप्प्याचा चेंडू तर मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आल्यात. हो थोडस लांब राहिले. इतक्या लांबून नाही प्रयत्न करायचा भाई. थोडेसे दूर रह गए बाबा. अजून थोडस जवळ जायचं होतं. लांब राहिलंय. कॉलिंग बरोबर केली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक. मिड विकेटला फिल्डर. दोघांमध्ये कॉलिंग झाली. शेवटच्या क्षणी ते हात जे शरीरापासून लांब राहिले ना बघा रिप्लेमध्ये क्लिअर दिसतात. हात थोडेसे लांब राहिले. तुम्ही अगदी हातांची ओंजळ आहे ना ती आपल्या चेस्ट लेवलच्या थोडंसं खाली आणणं गरजेचं आहे. ज्यावेळेला सराव करतो प्रॅक्टिस करतो त्या सरावामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात की झेल टिपताना कशा पद्धतीने हातांची ओंजळ यायला हवी. ती थोडीशी दूर होती. झेल सुटलाय. अकोटप्याचा चेंडू होता. बाउन्सर हाताळला होता. उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन याला अगदी टार्गेट करायचं होतं स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये. वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडू बघा बाउन्सर अगदी उजव्या एसटीच्या बराच बाहेर जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. त्याच्यामध्ये अयशस्वी झालेत. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती. स्विच इट. थोड़ा सा उंगली को टेढ़ा किया भाई. सीधी उंगली से घी ना निकले. उंगली को क्या टेढ़ा. कुरकुरे सांगते टेढ़ा है मगर मेरा है. षटकार. षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय. तो 9 या धावसंख्येवरती 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. स्विच इट केला होता म्हणून म्हटलं ना थोडासा उंगली को किया है टेढ़ा है मगर मेरा आहे. असे इम्प्रोव्हायझेशन वाले फटके भरपूर असतात. कारण आताचं जग आहे ना म्हणजे जसं फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे तसं इंस्टाग्राम पण आहे. प्रत्येक जण रील बनवतो. काही स्टोरीज टाकतो. काही जण स्टेटसला टाकतात आणि मग अशा स्टेटसला स्टोरीला आणि रील बनवताना असे फटके बऱ्याच वेळा बघतो त्यांच्या स्टोरीजवरती स्टेटसवरती. पण स्टेटस तुमचं संपलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर कट काढण्याचा प्रयत्न आणि बरोबर बिहाइंड द विकेट टिपलाय झेल. बॅट्समनचा संपलाय खेळ. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 1 गडी बाद 9. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा येऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. याच्या अगोदर एक अप्रतिम फटका खेळला होता स्विच इटचा फटका आणि त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलं. उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न परतावं लागले ते फलंदाजाला. 1 गडी बाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते अतुल. दुसऱ्या बाजूला चेतन आहे. एक हार्ड हिटर फलंदाज आक्रमक फलंदाज म्हणून शिरगावच्या या खेळाडूची नेहमीच ओळख राहिली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याची आवश्यकता आहे. त्यांची आवश्यकता आहे कारण क्वालिटी बॉईजला क्वालिटी खेळ दाखवायचा आहे
कॅप्टननं म्हटलं होतं गेल्या वर्षी आम्ही फायनलला पोहोचलो होतो, फायनलमध्ये थोडंसं कमी पडलं होतं, पण आज पूर्ण तयारीशी आलंय, अगदी रेडी होऊन आलंय, या ट्रॉफीला जिंकण्यासाठी रेडी होऊन आलंय. द क्वालिटी बॉईज आपली क्वालिटी तुम्हाला दाखवायची आहेत. आणि दुसऱ्या बाजूला 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस, त्यांना तर तो धक्का द्यायचा आहे. कॅप्टननं जास्त काही बोललं नव्हतं, ज्यावेळेला दोन्ही कर्णधारांना विचारलं होतं त्यावेळेला जास्त काही बोललं नव्हतं. आता गोलंदाजीसाठी पवन स्वतः कर्णधार, गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्रायकर एंडला चेतन, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं, चेंडू चला डिफेन्स एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. आलं की हा फटका खेळताना जर पाहिलं तर चेतन थोडेसे लेगस्टम्पच्या आसपास होते आणि उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू होता, पण ती ताकद आहे, स्ट्रॉंग आर्म आहे. आणि स्ट्रॉंग आर्म असताना फोर आर्म्स तुकडा देखील तितकीच ताकद आहे, आणि तीच ताकद कदाचित फटक्यावरती पाहिली होती, चौकार. फोर आर्म्स आहे समोर समोर नॉस्ट्राईक यांच्या बरोबर स्टंपला हिट करतोय. स्वतःवरती नाराज देखील असणार आहे की बाबा इतका जोरात खेळला पण स्टंपवरती कसा गेला. असं कधी कधी होतं ज्यावेळेला आपण बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, आपण विचार करतो तसं घडत नाही. आयुष्य पण त्याला वेगळं नाही आहे. आयुष्यामध्ये सकाळी विचार करतो असं व्हावं तसं व्हावं, असं करूया तसं करूया, पण आयुष्य आपल्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येतं. आणि जसं आयुष्याचा खेळ आहे तसा क्रिकेटचा खेळ देखील आहे, तो बदलत राहतो. म्हणून तर आहे ना, म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की दुःख नाही पाहिजे बाबा, दुःख जर नसतं तर सुख कोणाला कळलंच नसतं, आणि सुख जर नसतं तर दुःख काय असतं तेही समजलं नसतं. त्याच्यामुळे सुखदुःख अशी असतं, ऊन सावली असते, ऊन सावलीचा लपंडाव आहे. कधी ऊन पाहिजे कधी सावली पाहिजे, दोन्हींची आवश्यकता आहे. अकोटाप्याचा चेंडू होता, शटम पूल केलाय, चेंडू झाला मिड विकेटच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील नाही होणार, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अकोटाप्याचा चेंडू होता, फिल्डिंग महत्वाची आहे. डावखुरे हाताचा फलंदाज, चौकार. अतुल आता समोर खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक, सुटलाय सुटलाय झेल सुटलाय, क्षेत्ररक्षक तिथे आले होते पण झेल सुटलाय. यश पाटील होते आणि त्यांनी झेल टिपण्याचा प्रयत्न केला. फुलरला डिलिव्हरी होती, खेळण्याचा प्रयत्न, समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. अगदी जर रेग्युलेशन घ्यायचं होतं, अगदी रेग्युलर, पण थोडासा बॉडी बॅलन्स गेला. तुम्ही ज्यावेळेला चेंडूवरती जाता तेव्हा आपल्या शरीराचा जो तोल आहे तो थोडासा बॅलन्स ठेवायचा आहे. कदाचित बॉडी बॅलन्स गेला, झेलही सुटलाय. धाव फलकावरती धावा 19. पंचांचा बोर्डवर अगदी स्टंपच्या समोर फुलटॉस मिस केलाय आणि बरोबर यष्ट्यांच्या समोर लेग बिफोर विकेट, पायचीचा विकेट, गडी बाद. रिप्ले कदाचित लक्षात येईल बघा, पंचांनी तेच पाहिलं होतं, अगदी समोर यष्ट्यांच्या अगदी समोर बरोबर फुलटॉस मिस केला. आणि नाराज थोडंसं चेतन असणार आहे आपल्यावरती की फुलटॉस कसा काय मिस केला, कशा पद्धतीने चेंडूला जो षटकार होऊ शकला असता पण तो षटकार न होता पायावरती आदळ. याला कारण होतं जास्त शफल केलं, जसं कहते ना बल्ले का मुंह जल्दी बंद हुआ. तुम्ही टार्गेट केलं होतं स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेनं, कदाचित त्या टार्गेट आहे ना मिड विकेट लॉंग ऑनला तुम्ही करू शकले असता, पण ते शफल केलं आणि ते कारण होतं. परतावं लागले त्या फलंदाजाला पॅव्हलिनच्या दिशेनं. नील नवीन फलंदाज आणि समोर गोलंदाज देखील आहेत, कारण इतकी वर्ष त्यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेट जसं खेळले पवननं, अनुभव त्याच्याकडे देखील होता. त्यालाही माहिती होतं की हा फलंदाज किती घातक ठरू शकतो. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद 20. प्रथम बॅटिंग करताना क्वालिटी बॉईज 2 षटकं, धावा 2 गडी बाद 20.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण शिरगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5 मध्ये सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 20. पाणी मैदानावरती गेले. फक्त जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण वेळेबरोबर एक गोष्ट निघून जाईल. सध्या तुम्ही कंट्रोल बनवलाय. 2 षटकं तुम्ही व्यवस्थितरित्या हाताळलेत, कारण या मैदानावरती 10ची सरासरी इतकी जास्त नाही आहेत. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे ना, कधी बदलेले सांगता येणार नाही. त्याचा नेम नाही आहे. आणि तो का बदलतो माहिती आहे का? ज्या वेळेला सर्व काही सुरळीत चालले, सर्व व्यवस्थित चालले, आपल्या दिशेने चालले, मग जास्त वेळ तुम्ही नाही घ्यायचा. वेळ कोणी घ्यायचा होता? फलंदाजाने. टाईम कोणी घालवायचा होता? फलंदाजाने. चर्चा जास्त कोणी करायची होती? फलंदाजानं. चर्चा केली गोलंदाजानं, त्यांच्यावरती चर्चा झाले. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच असं म्हणतात ना भाई, मोमेंटम नाम की चीज होती है. मोमेंटम ये हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. चेतन तिसरं षटक हाताळतोय. पहिलं षटक आलं होतं, त्या षटकामध्ये 9 धावा, मागच्या षटकामध्ये 11 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ देखील संपलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षण बरोबर सीमारेषेजवळ तैनात करण्यात आलेला आहे. 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलच्या मध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला डीप वरती, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक लॉंग ऑफला. 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ ऑन साईडला. डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन, एक प्रॉपर लॉंग ऑन. समोर खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक आले. 2 क्षेत्ररक्षक. पवन पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पवन पोहोचल्यात. वा 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 पवन, सुंदर झेल. अगदी आपल्या जागेपासून धावत धावत जात चेंडूवरती नजर ठेवली आणि झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते कल्पेश. जबाबदारी मोठी आहे. आणि एक असं ना, म्हणजे दिव्यांग क्रिकेट जर पाहिलं, डिजेबल क्रिकेट पाहिलं, महाराष्ट्राचं बोला किंवा भारताचं क्रिकेट, त्यावेळेला प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. एक अभिमानाचा क्षण असावा आपल्या शिरगाव गावासाठी असा खेळाडू. ऑफस्टंपच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न. अपील जरूर झाला. पंच सांगतात काही घडलं नाहीये, फक्त बॅट कदाचित खाली ग्राउंड झाले की काय. कल्पेश पाटीलवरती नक्की चर्चा होईल, कारण अभिमानाचा क्षण पूर्ण शिरगाववासियांसाठी असणार नाही की भारतातर्फे काही डिजेबल क्रिकेट, दिव्यांग क्रिकेट जे खेळलं जातं त्याच्यामध्ये कल्पेश पाटील यांचा समावेश असतो. हो, सुंदर गोलंदाजी. पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. अगदी डावकुरे गोलंदाज कसा असावा. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लुप्त होणारी कला आहे. स्पिनर फार दिसत नाहीयेत, पण चांगली गोलंदाजी. अगदी अचूक टप्प्यावरती, अगदी अचूक टप्प्यावरती. काय गोलंदाजी चाललंय. सुंदर सुंदर गोलंदाजी. चेतर आपलं जर पाहिलं तर पूर्ण कला कौशल्य दाखवतोय. अशी गोलंदाजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाहीयेत. प्रत्येकाला वेगवान गोलंदाज बनणार आहे. स्पीड टाकायचं आहे, वेगाला टाकायचं आहे, अगदी आक्रमक गोलंदाजी करायची आहे. पण अशी कला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा. बोट फिरवले जातात, चेंडू फिरवला जातो, चेंडू फिरकी घेतोय, फिरकी घेतोय, फिरकी घेतो. आता हलक्या हातानं खेळ. ओ, खराब क्षेत्ररक्षण. एका बाजूला तुमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतात, किमान त्याला साथ द्या. अशा वेळेला साथ देणं गरजेचं आहे. ती साथ दिली जात नाहीयेत. चांगली गोलंदाजी चेतनची. या चेंडूवरती 2 धावा. धापलकामध्ये होईल बदल. 22. 5 चेंडूवरती आतापर्यंत जर पाहिलं फक्त 2 धावा खर्च केल्यात. ओनली 2 रन्स, ओनली 2 रन्स. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. एकदा टाळ्या चेतनच्या गोलंदाजीसाठी व्हायला हव्या. चेतनने जी गोलंदाजी केलेली आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लुप्त होणारी स्पिनरची परंपरा. डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज चेतननं सुंदर षटक हाताळले. 2 धावा चेंडू षटकामध्ये खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 3 गडी बाद. 22.
डीजेवाले भावाने भरपूर बरोबर गाणं लावलंय. तुझी माझी जोडी जमली, पण क्वालिटी बॉयची जोडी जमत नाहीये. क्वालिटी बॉयची जोडी जमत नाहीये. जोडी जमायला हवी भाई. कमाल जोडियो में होता है, धमाल का जोडियो में होता है. जोडीच फेमस असते. किती संगीतकारांची नावं घेतली ना तर जोड्यामध्ये नावं येतात. त्यामुळे जोडी जमवायची, पार्टनरशिप बनवायची. पण आता काय होतं, पार्टनरशिप बनवायची तर कधी कधी MOU साईन करायला लागतो. काही वेळेला पार्टनरशिप डीड बनवावी लागते. आता ते पार्टनरशिप डीड नाही आहे, MOU साईन केला जात नाहीये. चौथं षटक हाताळण्यासाठी प्रकाश. 4 वेगवेगळ्या गोलंदाजाचा वापर केलाय. विकासनं पहिलं षटक हाताळलं, दुसरं पवननं, तिसरं चेतननं, आता प्रकाश. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडीशी जागा बनवली. फटका खेळला जरूर. वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील. दुसरी धाव देखील जलद गतीनं पूर्ण केली गेली. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 24. 3.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 24 झाल्यात. किमान 24 पाहिजे. 24 पुरेसे आहेत नाही आहेत तो भाग वेगळा आहे. पण सुरुवात तितकी चांगली नव्हती. धावा येत नाहीयेत. त्यावेळेला 50 धावांची वेस ओलांडणं आवश्यक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्ही पुल करायला गेला, पण इतका लांब नव्हता चेंडू. अगदी गुडलेंच्या जस्ट पुढे चेंडू हाताळला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूचे सांगता दबाव वाढलाय. 2 मध्ये 20 केल्या होत्या. मागच्या 8 चेंडूवरती फक्त 4 धावा आल्यात. आकोटामध्ये चेंडू होता. हुकचा प्रहार, पण बरोबर अगदी अमेझॉन फ्लिपकार्ट वरती जसं फ्री होम डिलिव्हरी येते ना, हा फ्री होम डिलिव्हरी वाला कॅच टिपलाय आणि गडी झालाय बाद. थँक्यू. तिथले बघा आकोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती हुकचा हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आला की पूल आणि हुकमध्ये थोडंसं अंतर असतं. जो पुढ्यातला चेंडू होता त्याला खेचून मारतात, त्याला पूल आणि थोडंसं वर असतो. मग जसं अँगल असतं ना हुकला, त्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या मधोमध नाही आला आणि डीप स्क्वेअर गिझरमध्ये जयप्रकाश होते आणि त्यांनी टिपला. हिमांशूनं टिपला होता हा सुंदर असा झेल. धावा फलकावरती जर पाहिल्या तर गाडी थांबले. 24 वरती पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 षटकामध्ये 20 धावा केल्या होत्या आणि मागचे 9 चेंडू आल्यात ज्याच्यावरती डॉट भरपूर आल्यात. भाई ये डॉट है ना, ये दाग है, ये आपके लिए अच्छे नहीं है. ये दाग है भाई, इसको धुलिए, थोडासा धुवा त्याला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू चालला डिमिट विकेट मध्ये. फिल्डिंग आहे अगदी. त्या एका ओव्हरनं चेतनच्या त्या एका षटकानं काय चैतन्य दिले. चेतननं षटक हाताळलं आणि नवी ऊर्जा, नवी चैतन्य टीमच्या मध्ये गेले. आता त्या बाजूला खेचायचा तर मोठा फटका पाहिजे. स्ट्रायकर एंडला आहेत कल्पेश. एक सिक्सर त्या बाजूला पुन्हा एकदा पाडलं जाईल. एक स्ट्रोक, एक मोठा फटका. नजरा लागल्यात कल्पेश वरती. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, सर्व काही आहे. त्या टॅलेंटला, क्षमतेला, गुणवत्तेला आता परफॉर्मन्स द्या, कामगिरी करा. धावा फलकावरती 25. प्लेड ऑन झाल्यात आणि गडी बाद. अजून एक विकेट. 5वा गडी बाद. थँक्यू. कशा पद्धतीने बाद झाले तर पाहिले. थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अक्षरशः शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडू आदळला तो बरोबर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. स्वतः टीमचे संघमालक जितेश मोहन पाटील ते आल्यात. जबाबदारी त्यांनाही घ्यायची आहे, स्वीकारायची आहे. पहिला चेंडू खेळताना बीट झाल्यात. यष्टीरक्षक देखील विचार करतात स्टंपच्या जस्ट वरून. गोलंदाज देखील विचार करतात. पहिल्या 2 षटकामध्ये 20, नंतरच्या 2 षटकामध्ये 5 धावा आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 पाहिल्या, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 5, त्याच्यामध्ये 3 विकेट गमावल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 25. 5 गडी बाद 25.
दिव्यांच्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर पहिल्या थोड्याशा बिल्डिंग्स उभारल्या होत्या, 8 मजली, 9 मजली, 10 मजली. त्यानंतर अगदी म्हणजे झोपडपट्टीचा एरिया यावा, स्लम यावा असा तो आलाय. आता ते चाल एरिया येतात ना, तसे चाल एरिया आल्यात. 2-3 धावा मागच्या 2 षटकामध्ये 5. चेतन शेवटचं षटक हाताळतोय. टर्न होतोय अगदी टर्न. कोण म्हणतं सिमेंटच्या विकेटवरती चेंडू फिरत नाहीये? भाई गेंद घुमतीये, घुमाने वाला चाहिए. चेंडू फिरतो, फिरवणारा पाहिजे आणि ते चेतनने दाखवले. विकेट सिमेंटची असो, मातीची असो, टफची असो, जर तुमच्यामध्ये क्षमता है, उंगली में जादू है, तो गेंद घूम सकती है और बल्लेबाज को घुमा सकती है. त्याच करता मी म्हटलं होतं की चेंडू फिरू शकतो, उंगली में जादू चाहिए, हातामध्ये कला कौशल्य पाहिजे. चेतन तेच दाखवतोय. चेतननं काय गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवले आहे आतापर्यंत. एक स्पिनर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीनं फलंदाजाला धावा करण्यासाठी झगडावं लागतंय, रोखू शकतोय. एक स्पिनर बघा आता टॉप एज लागला. हाच एक आसरा होता. एक तर बॅटच्या मधोमध लागत नव्हता, एक तर कडेवरती लागू द्या आणि चेंडू जाऊ द्या. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा पण हा मागचा चेंडू थोडासा लांब टाकला होता. चेतननं आता थोडा फुलर लेन चेंडू हाताळला, कारण त्यांच्याकडे टर्न आहे. जो टर्न आहे ना, तो टर्न त्याला फायदेशीर ठरतोय. आकोटाप्याचा चेंडू बॅकफुटला गेला, बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ फील्ड करतील, थ्रो करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. फिल्डिंग देखील तितकी उच्च दर्जाची 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेसनं दाखवलेली आहेत. धावा धापलकावरती 30. लास्ट बॉल, शेवटचा बॉल आहे. धावा धापलकावरती येते 30. शेवटचा चेंडू देखील आलाय, डॉट बॉल. शेवटचा चेंडू आला, निर्धाव. 2 षटकं अप्रतिम हाताळली. 2 षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि विकेट देखील प्राप्त केलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा धावफलकावरती नजर टाकूया. पहिल्या 2 षटकामध्ये 20 आणि नंतरच्या 3 षटकामध्ये 10. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20, नंतर 3 ओव्हरमध्ये 10 धावा केल्यात. 30 धावा, 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. टोटल छोटं बनलंय, बॅटल मोठं होईल न होईल एक हलकीशी धून ऐकूया आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा होईल थोडासा बदल. धनंजय पाटील जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत ऐकत राहा शिरगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5. गालमा आणि नाचस तालमा हाय बदारमा कर फॅशन घरमा हाय ठोकी ना तालवर कांदी बोलवर डान्स बाजी कर अरे करय नवर फलता मरय करय नवर फलता मरय मोबाईल बाजी समज साई गोष्ट नकरावा कर
मला तू देशी बया देशी तू ना यार से आदिवासी नाच गंगा बंधुरा आशी बया आशी तू ना यार से आदिवासी नाच गंगा बंधुरा आशी बया आशी तू ना यार से आदिवासी वनगावनी उंदीर पावनी ती कामं एकदम भारी वनगावनी उंदीर पावनी ती कामं एकदम भारी वनगावनी उंदीर पावनी ती कामं एकदम भारी देखीना गागदा 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 चमचम तेरी 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 थँक्यू वेलकम बॅक सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रेमराज मात्र यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं. अजितजी रोकडे साहेब यांनाही विनंती आहे आपण देखील मंचावरती यावं. JDR रायपाडा संघाचे संघमालक प्रेमराज मात्र यांनी अजितदादा रोकडे यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा ही आपणास विनंती आहे. 40+ आपले खेळाडू आदरणीय मनोजजी आपणास ही विनंती आहे आपण देखील मंचावरती यावं. मनोज भाऊ आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न बाबा आपलं स्वागत आहे. क्रीडा प्रेमी म्हणून सातत्याने त्यांचं नाव घेतलं जात आहे. एक दर्जेदार खेळाडू आहेत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न वा दर्जेदार फिल्डिंग नील पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र करत असताना धावसंख्या धावफलकावरती एक बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पाठलाग करायचा आहे 31 धावेचा पाठलाग करायचा आहे. अतुल पाटील मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता पवनचा चेंडू मात्र गॅप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग सुंदर फिल्डिंग मात्र पाहायला मिळतात. एक धावेत असताना आपण पाहू शकतात एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावा दिला 2. अतुल तयार समोर चेतन पटक्या पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्यांना मात्र बीट करत सरळ चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पार चौकार. थँक्यू. तिन्ही अगदी आमचे जवळचे मित्र आहेत. अगदी क्लासमेट शाळेचे मित्रच म्हणूयात. चेतन पवन अतुल आणि समालोचन देखील आपण आम्ही अगदी 4 एकाच वर्गातील सर्वजण आहोत. पुण्याचा फटका खेळलाय. छान खेळलाय. गॅपमध्ये खेळलाय. बॉल चाललाय वेगाने बाउंड्री लाईनच्या पार. चेतन पाटीलची बॅट मैदानावरती लागलंय. बोलू आणखीन एक चौकार. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली मला मोठी टाकला थँक्यू. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या धावफलकावरती 10. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावा झाल्या 10. 26 बॉलमध्ये 21 धावेचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये असेल. अतुल तयार. अतुलचा बॉल वेगवान बॉल होता त्या ठिकाणी थोडा आधी बाहेर आले होते. शफल झाले होते आणि त्यानंतर बरोबर हा बॉल डिलिव्हर करण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला 5 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. धावसंख्या 10. टीम यशोदा महाराज आपल्याला तयार राहायचं आहे. पुढचा बॉल
फटका छान खेळलाय पुन्हा एकदा चेतन पाटीलच्या बॅट मधून बॉल सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या पार कडक बेधडक सिक्सर 6. अल्ला मोठा शहाणा आनंदानं थँक्यू. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 16. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये धाबा करायच्या आहेत 15. नवीन बॉल दे. दुसरी ओव्हर आहे 2 पॉवर प्लॅन ना. नवीन बॉल अरे 2 पॉवर प्लॅन भाई आपण वैतर ना बरं का द्या आपले बॉल जामन. ही रस्त्याची लाईन जर पाहिली तर खऱ्या अर्थानं हा रस्ता तितका जितका बिझी नाही राहिला तो आता त्या ज्यावेळी मंदिर झालंय ना मंदिरापासून भरपूर काही गोष्टी या परिसरामधून आपण पाहिलं तर आता भाविक येत आहेत. द्वारकाधीश मंदिर आणि अगदी प्रसिद्ध मंदिर आहेत तिथे जाणारे सर्व भाविक आहेत. मुख्य रस्त्यावरती जर आपण पाहिलं तर ज्या ऑटो रिक्षाही पाहतात रिक्षावाल्यांना माहीत आहे की बाबा हा रस्ता शॉर्टकट आहे त्यामुळे ते सर्वजण याच रस्त्याने जातात. 16 धावा धावफलकावरती 1.1 खेळ संपलायत. रन करायच्यात 15. 23 बॉल मध्ये कल्पेश पाटील. पुढचा बॉल पुण्याचा डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न केला पवनने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे अतुल. जोपर्यंत फिल्डिंग केलं 1 धावेत एका धावेने संघाची धावसंख्या 17. धावा दिला 17. पुढचा बॉल फटका खेळलाय छान खेळलाय चेतन पाटीलच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार मुलटा धावा 6. षटकार. तुझी जंगी उडाली माझा पोपटाची ताकदा. तुझी जंगी उडाली माझा पोपटाची ताकदा. तुझी जंगी उडाली माझा पोपटाची ताकदा. पुढील मॅच यशोदा महाराज संघ कर्णधार आपण येऊन थांबा. या मॅचचा विजयी संघ तुमच्या सोबत खेळेल. पुढचा फटका पुण्यात मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. अतुल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. फिल्डिंग केल्यात 1 धाव येत असताना एका धावेने संघाची धावसंख्या 24. 2 धावा एक होती तिथे आता 2 आल्या. 2 धावेने धावसंख्या 25. आधी धावा कमी आहेत अशा पद्धतीच्या धावा येत आहेत. दुसरं षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर हे सध्या सुरू आहेत. फटका खेळलाय हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. सौरभ पाटील त्या ठिकाणी येत आहेत घेतात कॅच. चेतन पाटील बॅक टू दी डगआउट. माझे कबीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. थँक्यू. चेतन जिनिंग पाहायला मिळाली. 23 धावा चेतनच्या त्या बॅटमधून आपण पाहिला. दर्जेदार बॅटिंग त्याने केली. विकास पाटील नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी समोर आढळल्यात आणि फलंदाज विकास पाटील बॅक टू दी डगआउट. गॉन. तुझ्या किनाऱ्यावर नखवा घरी
नव्याण्णव बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कल्पेश पाटील मैदानाच्या मध्ये नव्याण्णव बॅटर येत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर पवन घरत मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. क्वालिटी बॉय संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर वेदांत नितीन गावडे यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. वेदांत पुढचा बॉल बागपोडला गेले. स्लाइस करायचा होता, फटका खेळायचा होता, पॉईंटच्या अगदी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न पवनच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. धावसंख्या झाला 25. 6 धावेची गरज 17 बॉल मध्ये. येणारे 17 बॉल बाकी आहेत. 6 धावा करायच्या आहेत. पुन्हा एक दर्जेदार स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. त्या ठिकाणी एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बॉल सीमारेषेच्या पार गेलायत आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 29. 2 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस संघाला. ये सोनियाचे नानन माझ्या बाया झायल्या थँक्यू. घालत्या 2 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. येणारे 16 बॉल. गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा वेदांत गावडे पुढचा बॉल घेऊन स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आलाय डॉट बॉल. DJ Maddie. आई माझी कोणाला बाबली गो, आई माझी कोणाला बाबली. आवडी कोणी लोकाया, आवडी कोणी लोकाया, आवडी कोणी लोकाया, आवडी कोणी लोकाया. आई माझी एकोरी एकोरी गो, आई माझी एकोरी एकोरी, आई माझी एकोरी एकोरी, एकोरी एकोरी, आई माझी एकोरी एकोरी, एकोरी एकोरी. चला थोडी स्वतःची काळजी घ्यायची सर्वांना विनंती असेल. 2 धावेची गरज आहे. 29 झाल्यात. बॅटला स्पर्श झाला बॉल. त्या ठिकाणी पाठीमागे चेतन किनिसिक यांच्या हातामधून जल निसटतोय. 1 धावेत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 30. 1 धावेची गरज. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस संघाला. एका धावेची गरज.
लोवर फुलटच बॉल फटका खेळला इनफिल्डच्या डोक्यावरून आणि मॅच विनिंग स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला जिंकलेत टीम 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस संघ, अर्थातच मंगेशजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये हा सामना आपल्या नावी करत असताना आपण पाहू शकतायत. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी क्वालिटी बॉईज आपल्या शुभेच्छा आहेत, कारण अजून मॅचेस शिल्लक आहेत, त्यामुळे पुढची संधी तुम्हाला मिळणार आहेत. दोन्ही संघ हस्तांदोलन करा ही विनंती आहेत. आणि कॅप्टन 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे आपण त्वरित टॉस करण्यासाठी या, कारण दुसऱ्या बाजूला कॅप्टन यशोदा महाराज संघाचे कर्णधार हे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. अग्री कोली आमची जात वस्ती मुंबई शहरान मुलनिवासी आम्ही अंच पिढन पिढन हात पंत माऊलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव 5 कोली बाजावना